तेव्हाचं आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आज 2026 मध्ये आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जेव्हा तू जगभरामध्ये प्रवास केलायस, व्याख्यानं दिली आहेस, मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सेसचा तू अध्यक्ष म्हणून गेलेला आहेस, त्याचं स्पीच दिलेलं आहे, या सगळ्यामध्ये तिथपासून इथे आता काय फरक वाटतो? जगाने जास्त वाचलं, जास्त स्वीकारलं असं वाटतं का ते पहिल्यापासून तिथेच होतं, आता लोकांची नजर गेली? काय नेमकं वाटतं? 93 सालचं माझं ऍडमिशन आहे. 93 साली मी जेव्हा प्रवेश घेतला आयुर्वेदाचा अभ्यास करू म्हणून, तेव्हा जगात थोडं थोडं काम सुरू झालं होतं. आयुर्वेदपेक्षा योग जास्त लोकांना माहित होता, स्पिरिच्युअलिटी जास्त माहित होती. त्यामुळे ठराविकच ठिकाणी म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये योगाच्या संदर्भात लोक येत होते. पण आता मात्र इंटरनेट आणि पुस्तकं, भाषांतर, प्रवासाची जी साधनं वाढली आहेत, त्यामुळे आयुर्वेद आपल्याला माहित नाहीये, आपल्याला कल्पना नाही इतकं मोठं त्याचं व्यापक स्वरूप झालेलं आहे. म्हणजे आपल्याला खरोखर मला सुद्धा कधी कधी आश्चर्य वाटतं की बापरे, यांना माहित कसं काय हे सगळं. आणि आपापल्या भाषेत शिकतात, म्हणजे स्पॅनिश, इटालियन, मँडरिन सगळ्या लँग्वेजेसमध्ये त्याची ट्रान्सलेशन झाली. मी पुढे माझ्या गुरूंबद्दल बोलणार आहे, PH कुलकर्णींबद्दल. त्यात मी सांगीनच की कशा पद्धतीचं. पण मी आता सुद्धा चक्रावून जातो की किती प्रेमाने, आदराने आणि आशेने लोक आयुर्वेदाकडे बघत असतात.